टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमधून हर्षवर्धन सपकाळांनी पार्थ पवारांवर जोरदार टीका केली होती। दरम्यान त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। सपकाळांनी पक्षवाढीकडे लक्ष द्यावं असं म्हणत अमोल मिटकरनी सपकाळांवर पलटवार केलाय। बघूयात काय वाकयुद्ध सुरू आहे। पार्थ पवारांचं एकंदरीतच सर्व वक्तव्य आणि त्यांची जी असणारी भूमिका आहे ही आता परिपक्वतेच्या पारड्यात जाऊन बसलेली आहे, त्यामुळे तिचं वजन पहिले तिथे करावे लागेल। सपकाळ साहेबांनी आपल्या पक्षवाढीकडे लक्ष द्यावं अशी माझी त्यांना सूचना आहे। अजितदादांसारखं गुलाबी जॅकेट घालून शपथ घेतल्याने जबाबदारी आपण जबाबदार आहोत आणि आपलं वक्तव्य खूपच अजितदादांसारखंच एकदम कडक आहे असं समजण्याची चूक ही भविष्यात त्यांच्याकडून होणार नाही। त्यांनी गुलाबी जॅकेट घालायचं की आणखी कोणतं जॅकेट घालायचं हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीतून हर्षवर्धन सपकाळांनी पार्थ पवारांवर पलटवार केला। त्यानंतर आता राष्ट्रवादीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं। हर्षवर्धन सपकाळांनी त्यांच्या पक्षवाढीकडे लक्ष द्यावं असा टोला अमोल मिटकरींनी सपकाळांना लगावला। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती। दरम्यान यानंतर सपकाळांनी पार्थ पवारांवर पलटवार केलाय। पार्थ पवारांनी तर तुमच्याबद्दल टोकाचं स्टेटमेंट केलं पक्षाबद्दल। ते म्हणतात की हा काँग्रेसचा डाऊनफॉल आहे, तरीसुद्धा तुम्हाला त्यांना पाठिंबा द्यावाच लागला। ते पाठिंबा दिला नसेल तरी तुम्हाला तिथं माघार घ्यावीच लागली डाऊनफॉल म्हणून सुद्धा। पार्थ पवारांच्या वक्तव्याच्या अनुषंगानं मला विशेष काही त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण पार्थ पवारांचं एकंदरीतच सर्व वक्तव्य आणि त्यांची जी असणारी भूमिका आहे ही आता परिपक्वतेच्या पारड्यात जाऊन बसलेली आहे, त्यामुळे तिचं वजन पहिले तिथे करावे लागेल। आणि दुसरं त्यांच्या वक्तव्यामध्ये हा तर डाऊनफॉल हा शेवटचा शब्द होता, त्याआधी कुठे धमकीवजा इशाऱ्याची भाषा होती की त्यांना बघावं लागेल, त्यांना दाखवून देऊ वगैरे वगैरे, काय ते बरंच गांभीर्याने मी घेतलेलं नाही, पण ते असं थोडंसं मजेशीरच आहे, ते विनोदात्मकच त्यांचं ते वक्तव्य आहे, त्यामुळे ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही। हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत। काँग्रेसचं अस्तित्व टिकवायला त्यांना ते बोलणं आता क्रमप्राप्त आहे। सपकाळ साहेबांनी आपल्या पक्षवाढीकडे लक्ष द्यावं अशी माझी त्यांना सूचना आहे। पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेताना अजित पवारांचं जॅकेट परिधान केलं होतं। दरम्यान यावरूनही हर्षवर्धन सपकाळांनी पार्थ पवारांना टोला लगावला। त्यांच्या या टीकेला अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं। शुभेच्छा देण्याऐवजी सपकाळांनी टोलेबाजी केली, त्यामुळे अशी टोलेबाजी त्यांनी बंद करावी असा निशाणा मिटकरींनी साधला। दादांसारखं गुलाबी जॅकेट घालून शपथ घेतल्याने जबाबदारी आपण जबाबदार आहोत आणि आपलं वक्तव्य खूपच अजितदादांसारखंच एकदम कडक आहे असं समजण्याची चूक ही भविष्यात त्यांच्याकडून होणार नाही। हा एक सहानुभूती तर झालेलीच आहे, मात्र या त्यांच्या वक्तव्याबद्दल एक करुणेच्या अनुषंगानं मी त्यांच्याकडून ही अपेक्षा व्यक्त करतो। त्यामुळे हमारी शराफत जो है हमारी कमजोरी मत समझो, शराफत हमारी ताकद है और उस शराफत के साथ ही हमने बारामती में बात की है। आता राज्यसभेचे खासदार पार्थदादा झालेले आहेत। शुभेच्छा देण्याऐवजी अशी टोलेबाजी त्यांनी आता बंद केली पाहिजे। आणि त्यांनी गुलाबी जॅकेट घालायचं की आणखी कोणतं जॅकेट घालायचं हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। पण एक गोष्ट सांगतो की स्वतःला सिद्ध ते नक्कीच करतील, कारण अजितदादांच्या राजकीय जीवनाची सुरुवात सुद्धा लोकसभेपासून झाली होती, संसदपासून। बारामतीत काँग्रेसनं माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसनं 2029 मध्ये बारामती जिंकण्याचा निश्चय केलाय। लंबी लढाई के लिए 2 कदम पीछे आना पड़ता है असं सूचक विधान त्यांनी केलं। त्यामुळे काँग्रेसनं 2029 मध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागेवर दावा ठोकल्याचं दिसतंय। तुम्ही सगळे मुद्दे मांडले की निवडणुका लढल्या गेल्या पाहिजे, अनोपोज होता कामा नये, भाजप आमचा विरोधक आहे किंवा आमचे मित्रपक्ष लढायला, मग एवढं सगळं होतं ना, मग एवढं सगळं कन्व्हिक्शन असताना मग माघार का बरं? मग तुम्ही तिथे आम्ही कुठल्याही परिस्थितीत बारामतीची निवडणूक लढायलाच पाहिजे होती, यात दुमत नाही। आपण जे माघार म्हटली तर ती लंबी लढाई के लिए 2 कदम पीछे आना पडता है। त्यामुळे हे आमचं 2 कदम आजचं मागे येणं हे 2029ला बारामतीत आमचा आमदार जेव्हा निवडून येईल तुमचा हो काँग्रेस पक्षाचा आमदार हा बारामतीमध्ये 2029ला 29च्या निवडणुकीमध्ये आमचा तिथे निवडून ती जागा राष्ट्रवादीकडे आहे, म्हणजे तिथे वर्षानुवर्ष राष्ट्रवादी लढत आलंय, शरद पवार पक्ष, मग ते लढणार नाही का तिथे यावेळेस? आता स्थित्यांतरांचा एक काळ आहे, संक्रमणाचा एक काळ आहे, आणि आज जर आम्ही विड्रॉल घेतोय तर स्वाभाविक स्वरूपामध्ये 2029ला आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवार देऊ ही असणारी आमची आग्रहाची भूमिका राहील। गेल्या वेळेस तिथनं युगेंद्र पवार लढले होते। हो, हां, मग ते काय तुमच्याकडनं लढणार आहेत की तुमचा वेगळा उमेदवार असणार आहे? आता अजून 3 वर्षाचा एक कालखंड जाणं बाकी आहे, आणि मी काय माझा तो स्वभावही नाही मी ब्लंटली काही बोलेल हे नाही, मात्र एकंदरीत राजकारणाचे जे प्रवाह आहे, फ्लो आहेत
त्यामध्ये हा टप्पा जो आहे तो थोडा नजरेत आहे, तिथपर्यंत चालावं लागेल. एवढंच नव्हे तर अजित पवारांच्या विमान अपघातावर देखील सपकाळ यांनी भाष्य केलं. अजितदारांच्या विमान अपघाताचा पाठपुरावा करणार असल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. अजित पवारांसारखा नेत्याचा अपघात होतो याची साधी चौकशीही लवकर होत नसल्याचं म्हणत सपकाळांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. अपघात की घातपात आणि घातपाताच्या अनुषंगाने उपस्थित झालेले मुद्दे याचा पाठपुरावा आम्ही करत राहू. आणि अजितदादांना श्रद्धांजलीचा भाव, न्याय वगैरे हे शब्द पण मला जरूर माझ्या कुंचल्यात आहेत, मात्र एवढे शब्द वापरून या ठिकाणी मी त्याला भावनिक आणि राजकीय करू इच्छित नाही. मात्र एक महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता, त्यांचा अपघात होतो, त्याची साधी चौकशी होत नाही. आता इथे राणा भीमदेवी थाटामध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आम्ही जमिनीतून गाडून काढून आकाशातून आणून इकडून आणून तिकडून आणून आणि त्याचा शोध लावल्याशिवाय राहणार नाही. अरे एवढं कशाला तुम्ही अंग घालून बोलता? तुम्ही या प्रकरणात गेल्या 2.5 महिन्यापासून गप्प आहात, त्याचं कारण काय हे सांगायला आपण तयार नाही. आमची पण आहे. माझं म्हणणं आहे की अजितदादांना जर आपण सर्व आपला नेता मानतोय, महाराष्ट्राचा नेता आहोत, तर सर्वांनी सर्व पक्ष, सर्व जात, सर्व धर्म विसरून या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळेस हा लढा लोकलढ्याच्या रूपात रूपांतरित होईल त्यावेळेस निश्चितच हर्षवर्धन सपकाळ हे पुढे असतील. झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून सपकाळांनी सर्वच मुद्द्यांवर त्यांची रोखठोक भूमिका मांडली आहे. तसंच बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसवर झालेल्या टीकेला देखील त्यांनी उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर 2029 साठी बारामतीच्या जागेवरही सपकाळांनी दावा ठोकल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.